हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहे मेटाक्वेस्ट 3 मध्ये कसा यूज करतात आणि त्याच्या आतमध्ये स्क्रीन कशा दिसतात, काय ॲप्स आहेत, काय सेटिंग्स आहेत वगैरे आणि काय काय ऑप्शन्स आपल्याला मिळतात. जसं की तुम्ही आता बघत आहात, हे 2 जॉयस्टिक आहेत मिळतात मेटाक्वेस्ट 3 बरोबर, जे की ज्यात ॲक्शन बटन असतात 2 आणि 2 क्लिकेबल बटन आहेत आणि 2 ऑप्शन बटन आहेत आणि जॉयस्टिक्स आहेत त्याबरोबर. त्याच्यातलं जसं हे एक मेटाचं बटन जिथे इन्फिनिटी सिम्बॉल दिसतं, त्याच्यावरती आपण क्लिक करताच आपल्यासमोर ही स्क्रीन येते. तुम्ही या स्क्रीनवरती बघू शकता वेगवेगळे ॲप दिसतात आपल्याला. जसं मोबाईलमध्ये असतात कॅमेरा, सोशल मीडिया ॲप्स, Instagram, Facebook वगैरे. ते सर्व त्याबरोबर गेम्स पण आहेत आणि त्याबरोबर वेगळे प्रॉडक्टिव्हिटी वगैरे ॲप्स पण आहेत, ब्राउझर वगैरे. तर आता ह्यात जर तुम्ही बघत असाल, स्क्रोल मी करू शकतो आपण. ओके. तर स्क्रोल करून आपण होवर करायचं आणि ब्राउझरवरती तर एक बघितलं व्हिडिओसाठी, तर हे जे ब्राउझर आहे आपलं सेम आपल्या कम्प्युटरसारखं असतं. तर कम्प्युटरमध्ये आपण मूव्ह करू शकतो, तसं इथे पण ही स्क्रीन मूव्ह करू शकतो. ही जी एक मिक्स रिॲलिटी आहे. तर तुम्ही बघू शकता माझा जो रूम आहे बेडरूम, स्वतःचा त्यातच आपल्याला हे दिसतायत व्हिडिओ. स्क्रीन जी आहे ती मोठी पण करू शकतो आपण ब्राउझरची. ठीक आहे, थोडं मागे करूया ब्राउझर. स्क्रीन थोडी अजून वाढवूया तर तुम्ही बघू शकता की स्क्रीन केवढी मोठी होते. ठीक आहे. आता याच्यात जे आपण ही एवढी मोठी स्क्रीन आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण त्यात जर आपण टाईप करायला गेलो, समजा कोणती वेबसाईट किंवा काही ओपन करायला गेलो, तर आता हे तुम्ही बघताय, एकतर हे टाईप करायला इथे ही स्क्रीन आली. त्याच्यावर तुम्ही याच्याने जॉयस्टिकने करू शकता टाईप. जसं की जे पण बटन दाबायचं त्याच्यावरती नेऊन ॲक्शन बटन क्लिक करायचं. किंवा दुसरं ऑप्शन हे की हे जे जॉयस्टिक आहे ते खाली ठेवून द्यायचं फ्लॅट सरफेसवरती. जसं की मी ठेवलं, त्याची जी लाईट येते ती पुढे ती बंद झाली. दुसरं जॉयस्टिक देखील खाली ठेवायचं, त्याची देखील लाईट यायची बंद होईल. आणि आता आपले जे हात आहेत ते समोर घ्यायचे एकदा. आता तुम्ही बघू शकता माझा हात तो ट्रॅक करतोय. जे पण माझ्या हाताने ट्रॅक होतंय याच्याने आता मी स्वतः टाईप करू शकतो. ठीक आहे. हे बघा. ठीक आहे. आज जर कुठे क्लिक करायचं आहे आपल्याला फक्त हाताने, तर पहिलं तर बरोबर ते तिथे समजा हाताने करायचं तर पहिलं तर बरोबर ते ट्रॅक करायचं जिथे पण असेल तिथे. आणि मग हे जे 2 बोट आहे ते टच आपलं इंडेक्स फिंगर आणि थंबला टच करायचं. हे झालं क्लिक. ठीक आहे. आता तुम्ही हा आपलं यूट्यूब वगैरे काय कोणतेही वेबसाईट ओपन करू शकतो. आता आपण परत जॉयस्टिकला यूज करूया. ठीक आहे. तर आता यूट्यूबचे व्हिडिओ बघण्यासाठी खूपच चांगले दिसतात. जसे की आता हे मी आता व्हिडिओ ओपन करतो यूट्यूबचा. ठीक है। हेलो फ्रेंड्स, तो हम लोग अब जा रहे हैं खाना खाने के लिए. ओके. और ये है एक अमृत. आणि याच्यातच जर तुम्ही बघितलं, एकतर एवढी मोठी स्क्रीन दिसते. ठीक आहे. त्यातच एक दुसरा मोड पण आहे, जो की आहे फोकस व्ह्यू, फुल स्क्रीन व्ह्यू. आता याच्यात जो आहे तुम्ही पूर्ण जवळ-जवळ थिएटर मोडला येतो आपण. किती मोठी स्क्रीन आहे. त्याच्या पण जेवढी स्क्रीन आपण केलेली त्याच्या पण डबल झाली आहे. तर हा जो आहे कोणताही मूव्ही, व्हिडिओज वगैरे बघायसाठी बेस्ट व्ह्यू आहे. ठीक आहे. तर आपल्याला खूपच सुंदर प्रकारे आपण HD व्हिडिओज, VR व्हिडिओज वगैरे बघू शकतो. त्याचबरोबर दुसरे कोणतेही वेबसाईट जसं आपण कम्प्युटरवरती काम वगैरे करतो ते सर्व करू शकतो. तर हे होतं एक ब्राउझर. त्याचबरोबर आपल्याला
Instagram वगैरे पण ओपन करता येतं. कॅमेरा ने वगैरे व्हिडिओ काढता येतात आणि बाकीच्या ॲप्स पण यूज करता येतात WhatsApp वगैरे. सेम जसं आपण मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती करतो. ठीक आहे. तर नेक्स्ट आपण आता एक गेम खेळून बघणार आहोत, की ते कसं दिसतात आणि ते मिक्स रिॲलिटी कशी यूज होते ते. तर त्यासाठी आपण गेम बघणार आहोत फर्स्ट एन्काउंटर. तर मी आता तो गेम ओपन करतो. ओके. तर फर्स्ट एन्काउंटर गेममध्ये त्यांना हे जसं दिसतं हे रिस्क आणि प्ले बटन येतं. तर त्यांना काय पाहिजे असतं, की आपल्या जे पण सराउंडिंग आहे म्हणजे आपला जो रूम आहे ते ते त्यांना पहिलं एकदा स्कॅन करायचं असतं. म्हणजे त्यांना कळेल, की अ, कशा प्रकारच्या रूममध्ये आपण आहोत आणि अ, जसं काही की हा गेम खेळताना लोकं पुढे-मागे वगैरे मूव्ह होत असतात. तर जे पण मध्ये काही स्टूल किंवा बेड वगैरे असे आहेत, तिथे लोकांचं आदळण्याची शक्यता असते. म्हणून ते एकदा स्कॅन करावं लागतं. मग त्यांना बाउंडरी कळते. रूमची पूर्ण सजावट कळते. आणि हे आता स्कॅन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की सगळीकडे रेघा-रेघा आलेल्या आहेत. त्यांना माहिती आहे की इथे काहीतरी ऑब्जेक्ट आहे. इथे दरवाजा आहे. डोअर त्यांनी बरोबर मॅप केलेला आहे ऑटोमॅटिकली. इथे डोअर पण त्यांनी बरोबर मॅप केलं. तर ते पूर्ण हे ऑटोमॅटिकली मॅप करतं. आपल्याला फक्त एकदा ते स्कॅन करायचं असतं आणि हे मी कन्फर्म करतो. ते झाल्यावरती त्यांनी एक वॉर्निंग दिली, की जे पण काही मध्ये अडथळे असतील त्यांना सांभाळून खेळा. ठीक आहे. तर गेम सुरू झालेला आहे. ते लोकं बोलत आहेत, की काही पफी ॲनिमल्स एलियन ॲनिमल्स येणार आहेत. त्यांना तुम्हाला जेवढे कॅच करू शकता तेवढे करायचे. हां, तर बघू शकता मिक्स रिॲलिटी बघा. इथे असं वाटतं की खरंच आपलं जे टॅरेस आहे तो ब्रेक होत आहे आणि ती आलं आहे वरती. लँड होत आहे. हे आपल्याला गन भेटतंय. एक गन घेऊन हात पुढे केलंय गन. बघा इथे हे गन. तर तुम्ही क्लिक कराल तर आपल्या भिंतीच्या पलीकडे काय आहे ते दाखवते. इथे एक दीवार, दरार होणारे वगैरे ते दाखवते. जसा आपला आवाज येतो इथून. इथे पण आहेत. सध्या तरी ते नाही आहेत, पण बघा तुम्हाला दिसतंय का असं होतंय. आता ठीक आहे. तुम्ही बघू शकता भिंतवरती खाली साईडला भिंत तोडून आली. आता इथे एक या साईडला पण आहे कुठेतरी. तुम्ही इथे बघू शकता ते लोक तुम्ही पुढे जाऊन पण बघू शकता एक ॲक्च्युअल भिंत आहे बाउंड्री आपली. जसं पण तुम्ही वाकून बघाल तुम्हाला सगळं दिसेल. ठीक आहे. तर हा आपला गेम आहे. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळे गेम पण खेळू शकतो.
तर आता नेक्स्ट आपण गेम वगैरे चे पण व्हिडिओ अपलोड करणार आहोत, जे की नेक्स्ट व्हिडिओ.